ठीक आहे. प्रोजेक्ट आपला कुठे A to Z बॅच नंबर 51 मध्ये आपला प्रोजेक्ट आहे. फोल्डर ओपन केला. फोल्डर ओपन केल्यानंतर आपण एक त्यामध्ये आतमध्ये एक फोल्डर बनवला होता. त्या फोल्डरला नाव होतं आपलं प्रोजेक्ट 1 म्हणून. मग जो काही प्रोजेक्ट 1 आहे त्याला मी करतो CMD मध्ये ओपन. इथे राईट करणार CMD, एंटर बटनावर आपण क्लिक करणार. जसं आपण एंटर बटनावर क्लिक करू आपल्या पुढे काय झाली, एक CMD ओपन झाली. मग CMD ओपन झाल्यानंतर इथे आपली कमांड राहणार एक कोड पेस्ट डॉट आणि एंटर करणार. ह्या कमांडने काय होणार की जी काय आपली जो काय आपला प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट कुठे ओपन झाला, VS कोडला ओपन झाला. ठीक आहे. प्रोजेक्ट ओपन झाला VS कोडला. ओपन झाल्यानंतर जे काय आपले टॅब होते मी टॅब इथे करतो एकदा क्लोज. क्लोज केल्यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला रन करण्यासाठी आपण कमांड टाकणार CMD मध्ये nodemon index.js आणि एंटर करणार. जसं एंटर केला एक्झिक्यूट झाला आपला प्रोजेक्ट. मग त्या प्रोजेक्टचा आउटपुट पाहण्यासाठी आपण आलो ब्राउझरला आणि सर्च करतो लोकल होस्ट कोलन 1000. सर्च केल्यानंतर जी काय आपली वेबसाईट होती, कोणती युजर साईटची वेबसाईट होती, ती वेबसाईट आपल्या पुढे शो झाली. त्यानंतर जी काही वेबसाईट होती त्या वेबसाईटला हँडल करण्यासाठी आपण एक ऍडमिन पॅनल बनवला होता. मग तो ऍडमिन पॅनल ओपन करण्यासाठी आपण सर्च करणार लोकल होस्ट कोलन 1000/ऍडमिन आणि एंटर करणार. ह्या प्रकारे आपण काहीतरी एक पॅनल बनवला होता. ह्या पॅनलने काय होतं, जी आपली वेबसाईट होती त्या वेबसाईट मध्ये आपण सगळे ऍक्सेस ऍडमिन पॅनल मधून करू शकतो. जसं की एक पेज बनवलं होतं डॅशबोर्डचं. डॅशबोर्ड मध्ये आपण सध्या काही काम केलं नाही, कारण ते आपण सर्वात लास्ट करणार आहे. ठीक आहे ना. त्यानंतर एक अबाउट कंपनीचं पेज बनवलं होतं. त्यामध्ये जी काही कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन होती ती इन्फॉर्मेशन आपण इथून हँडल करत होतो. त्यानंतर एक बॅनर नावाचं बटन घेतलं होतं. त्यानंतर जो पेज ओपन व्हायचा, पेज ओपन झालं की आपल्याला एक फॉर्म शो व्हायचा. मग त्या फॉर्म भरला की ऑटोमॅटिकली आपला काय व्हायचा, एक युजर साईटची जी काही वेबसाईट होती त्या वेबसाईट मध्ये एक बॅनर ऍड व्हायचा. त्यानंतर कॅटेगरी, इथून आपण फॉर्म भरला ऍड सेव्ह कॅटेगरी केलं की आपली कॅटेगरी काय व्हायची, एक ऍड व्हायची. त्यानंतर लास्ट लेक्चर मध्ये आपण एक प्रोडक्ट नावाचा सब मेनू तयार केला होता. त्यामध्ये आपण 2 बटन बनवले होते, एक ऍड प्रोडक्ट आणि नेक्स्ट बटन होतं ऑल प्रोडक्ट म्हणून. ठीक आहे. ऍड प्रोडक्ट मध्ये आपला असणार फॉर्म असणार की त्यातून आपण काय करणार की जे काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट तिथून ऍड करणार आणि ऑल प्रोडक्ट मध्ये जेवढे काही प्रोडक्ट डेटाबेस मध्ये एक्झिस्ट आहे ते एक्झिस्ट प्रोडक्ट आपल्याला तिथे शो होणार. मग काल आपण काम करत होतो ऍड प्रोडक्ट मध्ये. मग ऍड प्रोडक्ट मध्ये असं एक सिम्पलसा आपण एक फॉर्म बनवला होता. जसं की त्या फॉर्म मध्ये आपण फील्ड घेतल्या होत्या कंपनी, कॅटेगरीज, नेम, कलर, भरपूर सारे इमेज, त्या इमेजची, त्या प्रोडक्टची साईज आणि त्यांची फायनल प्राइस घेतली होती. आणि त्यानंतर एक बटन त्याच्यावर आपण डिटेल घेतली होती. आपल्याकडे असं काहीतरी आपण घेतलं होतं. बरोबर. ठीक आहे. आज आपण काय करू, जो काय हा डेटा आहे हा डेटा आपण काय करू डेटाबेस मध्ये स्टोअर करू. ठीक आहे. मग डेटाबेस मध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एक टेबल बनवायला लागेल. ठीक आहे ना. पण आता टेबल बनवताना मी टेबल किती बनवणार, 2 टेबल बनवणार. एक टेबल असणार प्रोडक्टचा आणि सेकंड टेबल असणार माझा कोणता, एक प्राइसिंगचा टेबल असेल. म्हणजे काय होणार की जो काय हा प्रोडक्ट डिटेल आहे ही पण प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आहे आणि ही पण काय प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आहे. पण आपण काय करणार, जी काय आपलं प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची जी काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती एका टेबलमध्ये राहणार आणि दुसरी प्राइस असणार ती वेगळ्या टेबलमध्ये असणार. म्हणजे असे टेबल किती क्रिएट करणार आपण, 2 टेबल. एक टेबल असेल प्रोडक्ट नावाचा आणि सेकंड टेबल असेल कोणता, प्राइसिंगचा टेबल असेल. ठीक आहे. किंवा आपण प्रोडक्ट प्राइसिंग म्हणू शकतो त्याला. ठीक आहे. ह्या प्रकारे आपल्या किती असणार, 2 प्रोडक्ट असणार. पण आता टेबल बनवण्याआधी आपण बेसिक बेसिक काम करून घेऊ. जसं की ह्याला प्लेस होल्डर ऍड करायचे. ठीक आहे. आता जी काही कॅटेगरी आहे, ठीक आहे, आता हे पार्ट समजून घ्या फक्त आता. ठीक आहे. आपण टेबल बनवू नंतर, पण आधी एक कॉन्सेप्ट घ्या. जसं की आता इथे आपण फील्ड काय घेणार, एक पहिलं कॅटेगरीला 2 मिनिटं आपण साईडला ठेवू आणि इथे मी राईट काय करणार कंपनी. त्यानंतर माझं इथे काय राहणार कलर. इथे आपला लेबल 3 येतं. लेबल कसे आहेत आपले, 3च आहेत आपल्या लेबल, त्यापेक्षा जास्त होणार का लेबल नाही. कलर आपण कोणते बी ऍड करू शकतो. सपोज बेस्ट सेलिंग केला प्रोडक्ट कंपनी टाकलं मी पुमा. ठीक आहे. एक्झाम्पल साठी आपण त्याच्या इमेज घेऊ शकतो किती, 2 इमेज कंपल्सरी केलेत आणि बाकीच्या ऑप्शनला ठेवलं. त्यानंतर प्रोडक्ट डिटेल, त्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंग आपण इथं भरणार. जसं की एस ची प्राइस भरली 100,
तर त्याची फायनल प्राइस भरणार आपण 110. एम साईजची आपण प्राइस भरणार 299 आणि त्याची फायनल प्राइस असणार 399. ठीक आहे, असं असतं ना प्राइस. ठीक आहे, या प्रकारे आपण प्राइस फिल करणार. पण कॅटेगरी आपण कशी फिल करणार? ठीक आहे ना. मग कॅटेगरी फिल करण्यासाठी आपण एक इथे कॅटेगरी नावाचा ऑलरेडी आपण एक टेबल बनवलाय ना. इथे कॅटेगरी फक्त काय, कॅटेगरी आयडी, सेकंड काय, कॅटेगरी नेम. मग आपण काय करणार, जे काय आपला कॅटेगरी नावाचा टेबल आहे त्या टेबल मधून आपण कॅटेगरी नेम घेऊन येणार आणि पुढे प्रिंट करणार. जे काय ऍड प्रोडक्ट मध्ये आपला एक कॅटेगरी नावाचा एक ऑप्शन आहे किंवा इनपुट आहे, त्यामध्ये आपण सिलेक्ट मध्ये ऍड करणार. समजतंय काय करायची? म्हणजे जे काय कॅटेगरी आहेत आपल्याकडे, जो काय कॅटेगरी नावाचा टेबल आहे त्या टेबल मधून डेटा घेऊन आपल्याला ऍड प्रोडक्ट मध्ये एक फील्ड आहे की कॅटेगरी नावाची, तिथे आपण काय करू, जसं ह्याला सिलेक्ट केलंय, सिलेक्ट मध्ये टाकलंय ना, त्याच प्रकारे आपण काय करणार, कॅटेगरीला पण सिलेक्ट मध्ये टाकणार. पण त्या कॅटेगरीमध्ये कोणत्या कॅटेगरी दिसणार? ज्या कॅटेगरी टेबल मध्ये आहे ते. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की जो काही कॅटेगरी नावाचा टेबल आहे त्यामधून आपल्याला डेटा घेऊन यावा लागेल. कुठे डेटा आणायचा आहे? ऍड प्रोडक्टच्या पेजला डेटा पहिल्यांदा घेऊन यावा. मग ऍड प्रोडक्टच्या पेजला डेटा घेऊन येण्यासाठी आपल्याला जायला लागेल फर्स्ट ऑफ ऑल ऍडमिन मध्ये. आता ऍडमिन मध्ये काम करणार आहे म्हणजे आपण ऍडमिन मध्येच येणार आणि ऍडमिन मध्ये आपल्याला कुठे आणायचा आहे? ऍड प्रोडक्ट मध्ये डेटा आणायचा आहे, बरोबर. मग ऍड प्रोडक्ट मध्ये आपल्याला कोणता पण डेटा आणण्यासाठी आपण काय करतो, व्हेअर. इथे काय सांगणार, एक आपण व्हेरिएबल घेऊ, जसं की डेटा व्हेरिएबल घेतो, ठीक आहे ना. मग इथे मी कॅटेगरी नावाचा व्हेरिएबल घेतला इक्वल टू, इथे सांगणार अवेट EXE ला सांगणार की आमचे काय करे, एक डेटा घेऊन यायचा आहे. कोणता डेटा घेऊन यायचा आहे? सिलेक्ट स्टार फ्रॉम. जो काही कॅटेगरी नावाच्या टेबल मध्ये जेवढा काही डेटा आहे तेवढा घेऊन या. ठीक आहे, फ्रॉम आहे का? ओके. म्हणजे आपण इथे काय सांगितलंय, जो काही डेटा आहे कॅटेगरी नावाच्या टेबल मध्ये तो डेटा काय कर, घेऊन ये. आणि डेटा कुठे स्टोर होणार? कॅटेगरी ह्या व्हेरिएबल मध्ये. आता इथे आपल्याला एक बग्स दिसतोय की कारण अवेट यूज केले, ठीक आहे, अवेट यूज केले आपल्याला असिंक यूज करणे गरजेचं आहे. इथे असिंक राईट केलं, गेला झाला. मग जो काही डेटा आहे तो डेटा येतोय की नाही चेक करू. मग मी इथे कन्सोल डॉट लॉग करून एकदा चेक करतो जो काही डेटा आहे तो कन्फर्म येतोय की नाही. कधी येणार तो डेटा? ऍड प्रोडक्टला आपण जेव्हा जाणार तेव्हा काय होणार, इथे कन्सोल होणार. मग मी इथे आलो, एकदा ऍड प्रोडक्ट मध्ये मी रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश करणार, जी काय आपली सीएमडी मध्ये आहे, सीएमडी मध्ये 2 डेटा आले, डेटा येतोय. मग डेटा आला की डेटा आपल्याला कोणत्या पेजला पाठवायचा आहे? ऍड प्रोडक्ट डॉट EGS ह्या पेजला आपल्याला डेटा पाठवायचा. मग डेटा पाठवण्यासाठी सिंपल ह्याला रॅप करायचं. मग रॅप कसं करणार? व्हॅर OBJ इक्वल टू कर्ली ब्रॅकेट आणि त्यामध्ये मी काय नाव देऊ, कॅटेगरी देऊ. आणि तिचा जो काही डेटा आलाय तो डेटा आलाय कॅटेगरी ह्या व्हेरिएबल. झाला OBJ क्रिएट. आणि सिंपल OBJ काय करायचं, तर कॉमा द्यायचं, OBJ पाठवून द्यायचं. कुठे पाठवून दिलाय आपण? ऍड प्रोडक्ट डॉट EGS ह्या पेजला आपण डेटा पाठवून दिलाय. इकडे आलो, रिफ्रेश केलं, आलाय का डेटा? प्रिंट झालाय का? नाही, आपण फक्त डेटा पाठवलाय. आता प्रिंट करण्यासाठी आपल्याला जायला लागेल कुठे? ऍड प्रोडक्ट डॉट EGS मध्ये. मग ऍड प्रोडक्ट डॉट EGS पेज कुठे आहे आपलं? ऍडमिनच्या आतमध्ये इथे आहे. आलो इथे. आणि इथे आपल्याला डेटा कुठे प्रिंट करायचा आहे? जी काही कॅटेगरी नावाची फील्ड आहे इथे. आता इनपुट मध्ये एक तर कॅटेगरी नाही आपल्याकडे, किती कॅटेगरी? मल्टिपल असू शकतात ना. मग त्यासाठी मी त्याला काय घेतलं, एक सिलेक्ट बॉक्स घेतो, चालेल ना. मग एक सिलेक्ट घेत, ठीक आहे, सहज झालं. सिलेक्ट, आणि सिलेक्ट मध्ये काय असतं? ऑप्शन असतं. मग इथे पहिला ऑप्शन घेतो मी एम्प्टी आणि इथे सांगणार, ठीक आहे, व्हॅल्यूची गरज नाही त्याला, मग एम्प्टी ठेवायचा बोललो आहे ना. आणि इथे सांगतो मी डबल डॅश देतो एकदा, सिलेक्ट कॅटेगरी. झालंय, चेक करू. इनपुट बॉक्स झालाय की ते एकदा आपण रिफ्रेश करून चेक करू. आलंय सिलेक्ट कॅटेगरी. आणि जो काय आपण कॅटेगरी पाठवल्या, कोणत्या व्हेरिएबल मध्ये कॅटेगरी पाठवल्या? त्या कॅटेगरी नावाच्या व्हेरिएबल मध्ये आपण काय केलंय, डेटा पाठवलाय. मग डेटा सिंपल इथे प्रिंट करायचा. प्रिंट करण्यासाठी एक लूप घेऊ आपण. EGS चा सिंटॅक्स ओपन केला, त्यानंतर आपण काल एक मॅप फंक्शन पाहिलं. मग सिंपल मॅप, जी काय आपण डेटा पाठवलाय कोणत्या व्हेरिएबल मध्ये? कॅटेगरी. डॉट द्यायचं, मॅप, राऊंड ब्रॅकेट, फंक्शन. आणि फंक्शन मध्ये 2 पॅरामीटर असतात. एक आपण याला व्हॅल्यू, तुम्हाला जे वाटन ते द्या. काल आपण आयटम दिलं तर आज मी व्हॅल्यू देतो, ठीक आहे. व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू दिला फक्त शॉर्टकट. आणि सेकंड असतो इंडेक्स नंबर साठी. आणि कर्ली ब्रॅकेट ओपन करा, त्याचा क्लोज करा.
आणि इजेसचा सिंटॅक्स तुम्हाला माहितीच आहे. ओपन केलाय त्याला कंपल्सरी आपल्याला काय करावं लागेल, क्लोज तर करावंच लागेल. केलाय त्यानंतर मी इथे काय करतो की त्यानंतर इथे घेतो एक ऑप्शन, बरोबर. आणि ऑप्शन मध्ये मी इथे जो काय डेटा आपण पाठवलाय कोणत्या कॅटेगरी, आता कुठे गेला, व्हॅल मध्ये गेलाय. मग इथे इजेसचा सिंटॅक्स मी काय करतो, ओपन इक्वल टू व्हॅल, त्यामधून आम्हाला प्रिंट करायची कॅटेगरी नेम प्रिंट करायची. आणि इजेसचा सिंटॅक्स मी इथे केला, चेक करू एकदा, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर इथे दोन कॅटेगरी आल्या, एक शॉप आले, सेकंड आले IT काउंटर. मी आलो कॅटेगरीच्या फॉर्म मध्ये, इथे मी एक नवीन कॅटेगरी ऍड करतो, जसं की मी ABC नावाची कॅटेगरी ऍड केली आणि सेव्ह कॅटेगरी झाली. इथे कॅटेगरी ऍड, ऑटोमॅटिकली माझी ती कॅटेगरी कुठे आली, ऍड प्रोडक्ट मध्ये आली असं आली इथे ABC. समजला फंडा काय केलंय. अजून आपण करू शकतो भरपूर, म्हणजे आपण डायनॅमिकली बनवलंय, ठीक आहे ना, मॅन्युअली काहीच काम नाही होणार. जसं की आपण अजून एक भरतो XYZ आणि मी इथे केलं सेव्ह कॅटेगरी, आलं इथे, झाला सेव्ह झाले, ठीक आहे. ऍड प्रोडक्ट मध्ये आलो, ऍड प्रोडक्ट मध्ये ऑटोमॅटिकली सिलेक्ट मध्ये काय आली, XYZ नावाची कॅटेगरी. फंडा समजला. आता युजर येणार, काय करणार, त्याला कॅटेगरी निवडायची, त्याच्याकडे कॅटेगरी कोणती अवेलेबल आहे, शॉप. प्रोडक्ट नेम तर भरला ब्लू टी शर्ट, त्यानंतर कलर रेड भरला, त्यानंतर प्रोडक्ट लेवल बेस्ट सेलिंग प्रोडक्ट म्हणून टाक, कॉटन कॅन्डी इमेज घेतल्या, डिटेल टाकला, असं काहीतरी प्रोडक्ट प्राइस टाकला आणि सेव्ह प्रोडक्ट करला. असं असंच चालणार ना आपलं, ठीक आहे. त्यानंतर अजून आपण काय करू शकतो यात, ठीक आहे, बस एवढं झालं तरी खूप झालं, ठीक आहे. त्यानंतर मी काय करतो की सगळा डेटा एकदा भरतो. जसं मी डेटा भरला, आता ह्याची प्राइस भरली, त्यानंतर ह्याची पण 100, ह्याची भरतो 200, 300, 400, 500, नेक्स्ट ना 600, याची लास्ट मध्ये भरतो मी जसे की 700 आणि इथे 800, ठीक आहे. या प्रकारे मी काय केलं, डेटा एकदा डन मी डेटा भरवला आणि इथे मी करतो सेव्ह बटनावर क्लिक. जसं मी, अरे इमेज आपल्याला 2 कंपल्सरी द्यायला लागतील, बरोबर ना. मग इथे 2 इमेज मी काय करतो, ऍड करतो, ठीक आहे. आता घेतो कोणत्या तरी इमेज, ठीक आहे. सेकंड फर्स्ट घेतली आणि सेकंड पण आपल्याला एक कंपल्सरी इमेज आहे, म्हणजे रिक्वायर्ड आहे. इथे सिम्युलेट केली इमेज आणि इथे मी करतो, आता 2 नाही दिल्या तरी चालेल, आणि करतो मी ते सेव्ह प्रोडक्ट. सेव्ह प्रोडक्ट केलं जसं, तो डेटा कुठे गेला, सेव्ह प्रोडक्टच्या URL ला गेला. मग आपण जी काही सेव्ह प्रोडक्टची URL आहे ती URL बनवून घेऊ. कुठे बनवणार, मग ऍडमिनच्या आतमध्ये. आणि ऍडमिन मध्ये आलो, ऍडमिन मध्ये मी बनवतो ऍप डॉट पोस्ट का गेट, ऍप नसणार इथे, सॉरी, राऊट डॉट असणार पोस्ट, राऊंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश सेव्ह प्रोडक्ट, कोमा घेतला, पहिल्यांदा आपण अर्सिंग घेऊ, त्यानंतर फंक्शन घेऊ, त्यानंतर रिक्वेस्ट रिस्पॉन्स. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी चेक करतो जो काही डेटा येतोय की कन्फर्म नाहीये, चेक करू आपण, ठीक. कोणता डेटा अनडिफाईन येतोय, कोणता डेटा येतोय ते चेक करणार आपण. आला इथे डेटा भेटलाय काहीतरी आपल्याला, असं ह्या प्रकारे डेटा भेटला. काय काय भेटले आता बघा बरं, प्रोडक्ट, त्यानंतर कलर, लेबल आलाय, कॅटेगरी, प्रोडक्ट कंपनी आली, साईज आली त्याची SML XXL, त्यांची प्राइस आली, प्रोडक्ट प्राइसिंग आणि प्रोडक्ट फायनल प्राइसिंग, ठीक आहे. त्यानंतर डिटेल पण आली, म्हणजे सर्व जो काही डेटा आहे तो डेटा येतोय ना. पण आता इथे मी इथं फक्त एक फील्डचं नाव चेंज करतो, प्रोडक्ट फायनल प्राइस नसेल, त्याचं आपण टाकू प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस टाकू, ठीक आहे ना. फक्त मी त्या फील्डचं नाव चेंज करतो. कुठे चेंज करणार, ऍडमिन मध्ये आलो, आणि ऍडमिन मध्ये आपण जी काही फायनल प्राइस केली काल, त्या फायनल प्राइसच्या जागी मी इथे काय करतो, आता फायनल प्राइसच्या जागी मी काय केलं, प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस, आणि हे 2 नाही लागणार आय थिंक, हे मी 2 रिमूव्ह करतो फक्त, ठीक आहे. रिमूव्ह केल्यानंतर अजून काय राहिलंय, काय जण हिडन व्हॅल्यू जाते, साईज, ओके साईज, ठीक आहे, साईजच करतो फक्त. आता बॅक येऊ, बॅक आल्यानंतर मी फक्त जो काय केला तो एरर राईट केला होता तो एकदा रिमूव्ह केला, ठीक आहे. आणि आता बघू कन्फर्म डेटा जातोय की नाही. बॅक आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट केली मी ABCD, त्या प्रोडक्टचं नेम सिलेक्ट केलं, ब्ल्यू टी शर्ट, त्याला एक येलो शर्ट दिला, त्याचा लेबल घेतला, बेस्ट सेलिंग, त्या प्रोडक्टची कंपनी टाकली पुमा, आणि आपल्याला 2 इमेज काय करावं लागतील, सिलेक्ट करावं. जसं की मी टेम्पररी इमेज घेतो, एक सेकंड घेतली आणि सेकंड घेऊ अजून,
गॅलरी मध्ये आलो, इथे एक अजून एक इमेज सिलेक्ट केली आणि त्यानंतर जे काय आपली प्रोडक्टची प्राइस आहे ती प्राइस पण मी इथे राईट करतो 100, इथे 200. या प्रकारे अशी काहीतरी मी प्राइस काय करतो ते ऍड करतो. ठीक आहे ऑनलाईन मेंबर, थोडं लवकर जॉईन करत चला. 400, इथे 500 केली, 600, त्यानंतर 700, 800, इथे नाही, लास्ट मध्ये 1000. ठीक आहे. आणि त्यानंतर प्रोडक्टची डिटेल भरतो मी, सपोज हाय असं, आणि करतो इथे सेव्ह प्रोडक्ट. जसं मी सेव्ह प्रोडक्ट केलं तरी पण डेटा आपल्याला भेटला इथे डेटा. आता कोणता डेटा राहिलाय का आपल्याला, जो असा भेटला नाही तो डेटा फॉर्म मध्ये आहे फील्ड, पण तो आपल्याला डेटा इथे भेटला नाही. कोणता डेटा आहे असा? इमेज. इमेज कशात येते बरं? रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये येते ना. फक्त मला टेक्स्ट डेटा सांगा, ह्यात कोणता राहिलाय का डेटा? नाही राहिला. मी बोललो तर राहिलाय, तर काय राहिलाय? ठीक आहे, एकदा फॉर्म बघायचा, बघून घ्या कोणता डेटा राहिलाय का. आहे ना, लक्ष तुमचं लक्ष देतात ना. कोणता राहिलाय आपला? कॅटेगरी राहिलाय. जसं की मी सेव्ह प्रोडक्ट केला, बाकी सगळा डेटा देतोय, पण आपल्याला इथे कॅटेगरी नावाचा उल्लेखच नाही ना काही. बरोबर ना. मग आपण कॅटेगरी, इथे कॅटेगरी नेम पास नाही करणार, आपण काय करणार इथे कॅटेगरी आयडी पास करणार. ठीक आहे, त्या आयडीचा यूज कसा होणार ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन. फक्त आपण जे काही डेटाबेस मध्ये स्टोअर करणार, कॅटेगरी नेम नाही स्टोअर करणार, आपण कॅटेगरी आयडी स्टोअर करणार. कुठे कॅटेगरी नावाचा टेबल कुठे आहे का? इथे, इथे आहे ना. त्याला का बरं डेटा नाही गेला? कुठे सिलेक्ट ऑप्शन. ठीक आहे, त्याला आपण नेम नाही राईट केलं, त्यामुळे आपला जो काही डेटा आहे तो डेटा नाही गेला. मग मी इथे करतो राईट नेम कॅटेगरी अंडरस्कोर आयडी देतो. आणि तो आयडी पाठवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तिथे व्हॅल्यू मध्ये आयडी राईट करायला लागेल. दिसताना आपल्याला काय दिसेल? नेम दिसेल, बरोबर. पण बॅकएंडला जाताना व्हॅल्यू कोणती जाणार? व्हॅल्यू मधली, बरोबर. मग इथे मी इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू कॅटेगरी आयडी, आणि इथे करतो मी इजेसचा सिंटॅक्स क्लोज. चेक करू एकदा रिफ्रेश करून. बॅक आल्यानंतर रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला एक एरर भेटलाय. काय एरर आहे? कॅटेगरी आयडी इज नॉट डिफाईन. का बरं सांगा. आता एक छोटासा मिस्टेक आहे, आता तुम्ही ते सांगू शकतात मला. ठीक आहे, तुमचं लक्ष आहे की नाही ते चेक करत चलायला लागेल. ठीक आहे ना, नाही तर तुम्ही तिथे व्हॅल राईट करायला लागेल, बरोबर ना. आणि आता चेक. ठीक आहे, नाही तर तुम्ही झोपायचा लेक्चर मध्ये, झोप लागायची, त्यामुळे सारखं विचारावं लागतंय. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट केली एबीसी, त्यानंतर कलर टाकू आपण रेड. बेस्ट सेलिंग प्रोडक्ट कंपनी घेतली जशी कॉटन कॅन्डी, आणि 2 इमेज घेऊ आपण. जसं की इमेज आपण सध्या 2च घेऊ, आधी एक एक काम करू. आणि इथे मी करतो सिलेक्ट केल्यानंतर इथे मी भरतो हाय. आणि आता माझा जो काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट मध्ये, ठीक आहे, एकदा आपण सगळ्या डेटा भरू, मग बाकी विचार करू. ठीक आहे, असं डमी डेटा भरतो. ठीक आहे, तुम्ही चांगले भरा बरं का, नाहीतर क्लायंट तुम्हाला पैसे द्यायचा नाही. इतके महाग असतं का बोलते. ठीक आहे ना, काही पण प्राइस लावली. आणि इथे मी करतो सेव्ह प्रोडक्ट. जसं मी सेव्ह प्रोडक्ट केलं, आपल्याला भेटली इथे काय भेटली? कॅटेगरी आयडी भेटली, आणि बाकी जो काही डेटा होता तो भेटला. आता डेटा तर भेटलाय, टेक्स्ट डेटा आहे जेवढा तेवढा सगळा येतोय. आता आपण नेक्स्ट चेक करू, जे काही इमेज आहे ते इमेज येतात का नाही. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण चेक करणार. चल, नाहीतर तुम्ही काय करता, डेटा सेव्ह केला डायरेक्ट, आणि मग मला काय काय म्हणतात की डेटाबेस मध्ये नेमच अनडिफाईन येते. ठीक आहे, काय येतं त्याचं रिझन चेक करत चला. स्टेप बाय लाईन कोड काय करायचं, चेक करायचं. जी काही इमेज आली ती इमेज कशात आली? रिक्वेस्ट डॉट फाईल्स. एकदा चेक करू मी. रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं भेटली इथे प्रोडक्ट इमेज. आणि आता सेकंड इमेज कुठे आहे? आता सापडेल ना? नाही सापडायची, नाही सापडायची. अरे गुड गुड टाइम जाएगा है ना. ठीक आहे, आपण मग एक दुसरी टेक्निक आहे आपल्याकडे. जे प्रोडक्ट नेम आहे ना, त्याला आपण सांगणार प्रोडक्ट एक इमेज येते, किती आपण टाकू प्रोडक्ट इमेज 2 येते का ते चेक कर. इकडे आलो, रिफ्रेश, जसं रिफ्रेश केलं प्रोडक्ट इमेज इथे किती?
हा ठीक आहे, आली. म्हणजे प्रोडक्ट इमेज 2 पण येते, बरोबर. आता प्रोडक्ट इमेज 3 येते का, आपण ते पण चेक करू. इथे फक्त मी 3 राईट केलं, इकडे आलो, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला काहीच नाही दिसायला पाहिजे, काहीच नाही दिसत. का बरं? की आपण तिकडे इमेज पाठवली का, नाही पाठवली. पाठवून बघायची एकदा येते का नाही, कन्फर्म चेक करू ना. नाही बा, मला विश्वासच नाही, चेक करत चालणार. इथं मला माझा विश्वास नाही का नाही, कोडवर काय ध्यान ठेवा. एक सिलेक्ट केला, कॅटेगरी आयटी कंपनी, त्याला कलर देऊ आपण रेड. त्यानंतर लेबल बेस्ट सेलिंग प्रोडक्ट, कंपनी घेतली कॉटन कॅन्डी. एक इमेज सिलेक्ट केली, जशी की इमेज आपण ऑलरेडी सिलेक्ट केली वाटते मला, केली आहे इथे सिलेक्ट केलेली. सेकंड इमेज पण मी इथे काय करतो, सिलेक्ट करतो. ठीक आहे, असे स्क्रीनशॉटच मला सिलेक्ट करायला लागतात. इथे पण एक इमेज सिलेक्ट केली, आणि थर्ड इमेज पण मी एक, अरे असं का होतंय, थर्ड इमेज पण मी इथे एक सिलेक्ट करतो. आणि सिलेक्ट केल्यानंतर इथे करतो मी सेव्ह प्रोडक्ट. जसं सेव्ह प्रोडक्ट केलं, इथे मला म्हणते रिक्वायर्ड. ठीक आहे, जे काय आपली साईज आणि जे काय प्राइस आहे ते रिक्वायर्ड नसणार. ठीक आहे ना, हे कधीच रिक्वायर्ड ठेवू नका. कारण आता एखाद्या दुकानदाराकडे एस साईज नसते अवेलेबल, मग ते आपण युजरला दाखवणारच नाही, बरोबर ना. त्याची प्राइस पण नसणार, आणि त्याची डुप्लिकेट प्राइस पण नसणार त्या प्रोडक्टची आपल्याकडे, तो प्रोडक्ट नसेल तर. त्यामुळे जो काही रिक्वायर्ड केले ते रिक्वायर्ड आपण एकदा रिमूव्ह करून टाकू. सध्या मी टेस्टिंगसाठी ठेवतो. तुम्ही जेव्हा डेव्हलप करता तेव्हा इथे तुम्ही रिमूव्ह करा. ठीक आहे, ह्या प्रकारे अशी मी काहीतरी प्राइस भरली आणि करतो इथे सेव्ह. अरे ह्याला पण रिक्वायर्ड केलंय का, ठीक आहे. आणि इथे करतो सेव्ह प्रोडक्ट. जसं सेव्ह प्रोडक्ट केलंय, आली इमेज 3. म्हणजे जेवढ्या काही इमेज आहेत ते इमेज सक्सेसफुली आपल्या येतात. फर्स्ट काम करू आपण, ह्याला रिक्वायर्ड रिमूव्ह करून टाकू. मग ऍड प्रोडक्ट मध्ये आलो, आणि जे काय आपण इथे रिक्वायर्ड केलं, इथे रिक्वायर्ड आहे प्रोडक्ट नेम नाही, की आम्हाला रिक्वायर्ड काय नाही पाहिजे, जी काय प्रोडक्टची प्राइस आहे ती प्राइस एक रिक्वायर्ड नसणार, आणि डुप्लिकेट प्राइस एक रिक्वायर्ड असणार, बरोबर. म्हणजे ज्याची प्राइस आहे त्याची प्राइस टाकणार, अदरवाईज त्याची प्राइस टाकणारच नाही आपण. ठीक आहे, असा फंडा करू. झाला आपला फॉर्म क्रिएट. आता फॉर्म मध्ये डेटा पण जातोय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. आता आपण काय करणार, जो काय डेटा जातोय त्या डेटाचे 2 पार्टिशन करणार. किती पार्टिशन करणार, 2 पार्टिशन. म्हणजे जो काय आपला एवढा डेटा भेटतोय तो डेटा आपण 2 टेबल मध्ये डिवायडेशन करणार. जसं की एक टेबल कोणता असेल, प्रोडक्ट नावाचा, आणि दुसरा टेबल असेल आपला प्राइस नावाचा टेबल असेल. समजतंय, काय करणार आपण, एक प्रोडक्ट नावाचा टेबल असेल आणि दुसरा असेल आपला प्राइस नावाचा. इथे मी करतो सेव्ह प्रोडक्ट. इकडे आलो, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला डेटा भेटतो. ठीक आहे, इथे आले प्राइस. एस आय ची प्राइस किती, 100, आणि त्याची डुप्लिकेट प्राइस किती, 100. बाकी काय आले, एमटी आले. म्हणजे ते आपल्याकडे प्रोडक्ट फक्त एस साईजचाच आहे, तो शर्ट जो काय आहे तो. ठीक आहे, आता जो काय हा डेटा आहे आपल्याला 2 टेबल मध्ये डेटा स्टोअर करायचा. जसं की कॅटेगरी आयडी, प्रोडक्ट नेम, कलर, लेबल, आणि हे प्रोडक्ट कंपनी एका टेबल मध्ये, आणि सेकंड प्राइस राहणार त्या टेबल मध्ये. मग आता आपण टेबल बनवू. टेबल बनवण्यासाठी मी आलो इथे. इथे आल्यानंतर आपण काल इथे एक फील्ड काढलं, बरोबर आहेत ना इथे फील्ड. ह्याच फील्डला मी टेबल बनवू. मग टेबलची क्युरी कशी असेल मला ते सांगतात एकदा. क्रिएट टेबल प्रोडक्ट द्यायचं का, प्रोडक्ट्स राहणार, प्रोडक्ट राऊंड ब्रॅकेट. आणि जो काय राऊंड ब्रॅकेटचा एंड आहे, ठीक आहे, त्याचा एंड मी इथे खाली लावतो. ठीक आहे ना, असं आपलं एक टेबल राहणार. झालं इथं. त्यानंतर प्रोजेक्टची जो काय प्रोडक्ट आयडी आहे त्या प्रोडक्ट आयडीचा टाईप, त्याला काय देणार, प्रायमरी की ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट. त्यानंतर कॅटेगरी आयडी, त्याला टाईप काय देणार, इंट देणार. ठीक आहे, आयडी म्हणजे इंट देणार. त्याला प्रायमरी की व्यारकॅर द्यायची गरज आहे का, नाही. का बरं, अरे पण इंट घेतलाय, मग तिथे इंटिजर व्हॅल्यू स्टोअर होणार. प्रायमरी की म्हणजे काय, काय प्रायमरी की म्हणजे युनिक व्हॅल्यू, आणि ऑटो इन्क्रीमेंट म्हणजे एक निवाण. मग ह्याला आपण प्रायमरी की देणार का नाही देणार, कोणता, ह्या टेबल मध्ये एक्झिस्ट आहे ना.
कुठे टेबल कॅटेगरी नावाच्या द्या लागेल प्रायमरी की द्या लागेल पक्का फिक्स फायनल नाही द्या लागणार का नाही द्या लागणार ते सांगतो का आता जी काही कॅटेगरी आयडी आहे आपण ती कॅटेगरी आयडी कोणती स्टोअर करतो जी कॅटेगरी नावाच्या टेबल मध्ये आहे तीच आयडी आपण काय करतो इथे स्टोअर करतो ना करतात ना बरोबर ना मग त्याला प्रायमरी की द्यायची गरज नाही ठीक आहे आपण तो कॉन्सेप्ट मी सांगेल तुम्हाला आता नेक्स्ट लेक्चर मध्ये तो घेऊ आपण ठीक आहे त्यानंतर मी सांगतो इथे व्हॅरकॅर आणि व्हॅरकॅर किती देणार मी इथे 100 काय प्रोडक्ट नेमला त्यानंतर कलरला देऊ सगळ्यांना 100 जास्त टाईप करत बसत नाही ठीक आहे सगळ्यांना कोमा इथे कोमा देतो सगळीकडे कॉपी पेस्ट मारतो बरोबर ना जास्त टाइम पेस्ट डिटेलला पण पेस्ट कंपनीला पण पेस्ट नाही तिथे व्हॅरकॅर राहणार आहे ठीक आहे टेक्स्ट घ्यायचा का बरे तुम्ही म्हणता ते टेक्स्ट घेतला कंपनीला कोणता घ्यायचा मग ठीक आहे कंट्रोल एक्स केले मी इथे आणि लास्ट मध्ये मी इथे प्रोडक्ट ठीक आहे कंपनीच्या खाली मी इथे प्रोडक्ट डिटेलला ऍड करतो इथे राहणार आपला कंपनीला व्हॅरकॅर आणि जी काही इमेज आहे ते इमेजला कोणता टाईप द्यायचा मग टेक्स्ट देऊ ना व्हॅरकॅर दिल्यावर मग ते म्हणून तुम्ही जास्तच भरतात काहीतरी व्हॅल्यू जास्त लागते टेक्स्ट त्यानंतर सेकंड काय असणार ह्याला पण टेक्स्ट आणि ह्याला पण लास्ट मध्ये कॉमाची काय कोणी दिलाय म्हणजे टेक्स्ट झालं आपलं टेबल क्रिएट हा एक टेबल असेल आणि सेकंड कोणता टेबल असेल आपला प्राइसिंगचा कोणता टेबल असेल प्राइसिंग मग तो पण बनवून घ्यायचा एकदा इथे मग तो बनवण्यासाठी कॉलम देतो आणि इथे एक आपला टेबल राहणार कोणता टेबल क्रिएट टेबल इथे टेबलचं नाव काय द्यायचं आपण प्रोडक्ट प्राइसिंग देऊ ठीक आहे ना त्यात प्राइसिंग राहणार हेच फील्ड मी उचलतो ॲज इट इज क्रिएट टेबल टेबल प्राइसिंग इथे पेस्ट केलं मी आणि इथे राहणार आपला प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा एक टेबल त्यामध्ये काय काय राहणार ते बघू ओपन केला लास्ट मध्ये मी इथे क्लोज करतो आता ह्यामध्ये आपण काय काय स्टोअर करणार जो काय हा प्रोडक्ट आयडी आहे म्हणजे जो काय आपण ह्या प्रोडक्टची ठीक आहे आता इथे आपण सांगणार जी काय तू साईज प्राइस आणि डुप्लिकेट प्राइस स्टोअर करतोय ती कुणाची करतोय त्यासाठी आपण काय केलंय प्रोडक्टची आयडी घेतली म्हणजे आपल्याला समजेल एक नंबर प्रोडक्ट असेल इथे तर जी काही ही प्राइस आहे ती प्राइस कुणाची जो काही एक नंबर नावाचा प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची ही प्राइस आहे मग त्यासाठी आपण घेतला इथे एक प्रोडक्ट आयडी प्रोडक्ट साईज तर माहिती आहे ॲज इट ते राहणार प्रोडक्ट प्राइस आणि सेकंड असणार प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस ह्या प्रकारे आपल्याशी दोन टेबल असणार काय असतील दोन टेबल समजलंय काय कन्फ्युज होतात थोडस काय झालंय होतात का विचारू शकतात काय साईज घेतला आपण वेगवेगळे साईज घेतला ना त्याचे पण टेबल नाही येणार नाही नाही त्याला वेगळा टेबल घ्यायची गरज नाही ह्याच टेबल मध्ये डेटा स्टोअर होणार आता तू जो कॉन्सेप्ट म्हणते ना तुला समजलं नाही की डेटा कसा स्टोअर होतोय जेव्हा तू डोळ्याने पाहशील ना डेटा कसा स्टोअर झालाय तेव्हा तुला समजेल तसं समजलं मी सांगू शकत नाही आणि तुला समजणार नाही ह्याला आपण देऊ टाईप इन प्रोडक्ट आयडीला ठीक आहे आणि ह्याला आपण टाईप देणार प्रोडक्ट प्राइसिंग आयडीला इन प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट आणि त्यानंतर साईजला टाईप कोणता असेल मग व्हॅरकॅर देऊ ना आपण किती द्यायचं व्हॅरकॅर बस होईन 20 ठीक आहे जास्त काही नाही त्यात एक तर व्हेरिएबल आहे ठीक आहे व्हॅरकॅर आहे का मग का काय व्हॅरकॅर आहे का ठीक आहे बरोबर का आता ह्याला पण व्हॅरकॅर 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 त्याला व्हॅरकॅरला व्हॅल्यू देतो मी जसे की प्रोडक्ट प्राइस आहे प्राइसला टाईप कोणता द्यायचा मग इंट द्यायचा ठीक आहे कॅपिटल मध्ये मी राईट करतो इंट इथे आणि डुप्लिकेट प्राइसला पण इंट समजलाय ठीक आहे तुम्हाला हे समजलं नाही की आता ती आपल्याकडे भरपूर सारे साईज आहेत एस आहे एम आहे एल आहे डबल एक्सेल आहे आता ते स्टोअर कसे होणार ते स्टोअर होताना ठीक आहे आपला डेटाबेस मध्ये डेटा कसा स्टोअर होतो टेबल फॉर्मॅट मध्ये मग आपला डेटा स्टोअर कसा होणार पहिला आपले राहणार कॅट प्रोडक्ट प्राइसिंग आयडी नेक्स्ट काय असणार प्रोडक्ट आयडी जसे की प्रोडक्ट आयडी इथे 2 असेल इथे असेल साईज यस आणि त्यानंतर त्याची प्राइस असेल 100 त्यानंतर त्याची डुप्लिकेट प्राइस असेल 200
ठीक आहे, ह्या प्रकारे टेबल असणार. त्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंग आयडी इथे राहील 2, ऑटो इन्क्रीमेंट होणार, पण इथे प्रोडक्ट आयडी राहणार 2च, इथे राहणार फक्त एसच्या जागी एम. मग त्याची प्राइस येणार ते, इथे त्याची प्राइस येणार. डेटा असा स्टोअर होणार, होताना डेटा कसा स्टोअर होणार असा होणार. ठीक आहे, आता नाही समजणार, जेव्हा डेटा ऍक्च्युली स्टोअर होईल तेव्हा तुम्हाला समजेल. ठीक आहे, झाले 2 टेबल क्रिएट करून घ्यायचे तयार. ह्याला मी करतो इथे कॉपी केल्यानंतर नेक्स्ट स्टेप राहणार आपली जी काय वर्क झॅम्पला आलो, झॅम्पला करू इथे ओपन. ऑलरेडी स्टार्ट आहे, PHP माय ऍडमिनला जाऊ. आल्यानंतर आपला डेटाबेस आहे A to Z 51 प्रोजेक्ट. त्यानंतर SQL मध्ये क्युरी फक्त पेस्ट करून टाकू आणि इथे गो बटनावर क्लिक झालाय, टेबल क्रिएट. त्यानंतर त्याच पद्धतीने आपण प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल पण इथे काय करू बनवू. ह्याला मी केला कॉपी आणि इकडे वर्क बेंच मध्ये येऊन, ठीक आहे सॉरी, झॅम्प मध्ये येऊन इथे केलं मी पेस्ट आणि गो बटनावर क्लिक झाले. टेबल 2 क्रिएट आले. तिथे अबाउट कंपनी, बॅनर, कॅटेगरी आणि तिथे आल्या परत प्रोडक्ट्स आणि त्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आला इथे. पण त्यामध्ये आता सध्या काही डेटा नाही, कारण आपण डेटा इन्सर्ट नाही केला. आता आपण डेटा इन्सर्ट करू. कोणत्या टेबलमध्ये? प्रोडक्ट मध्ये इन्सर्ट करू. मग प्रोडक्ट मध्ये इन्सर्ट करण्यासाठी आपण आलो कुठे, /सेव्ह प्रोडक्टला आलो. आल्यानंतर इथे मी काय करणार की आपल्या प्रोडक्ट मध्ये 2 इमेज आहेत, 2 नाही सॉरी, इमेज आहे. आपल्या जो काय फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये काय आपल्या इमेज. मग इमेज आल्या की आपण पार्ट 2 मध्ये काम करणार, पार्टिशन करणार त्याचे, पार्ट 1 आणि पार्ट 2. मी इथे पार्ट 1 राईट करतो आणि सेकंड असणार आपल्या इथे पार्ट 2. आता पार्ट 1 मध्ये काय असेल, तुमच्या फॉर्म मध्ये इमेज असेल त्या इमेजला नाव द्यायचं आणि पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करायची. आणि सेकंड स्टेप मध्ये पार्ट 2 मध्ये काय असणार, जो काय डेटा आलाय तो डेटा स्टोअर करायचा, अपडेट नाही करायचा, इन्सर्ट करायचा. 2 मेथड राहणार. मग पहिल्या मेथड मध्ये आपण काम करू. पार्ट 1 मध्ये आता जे काही इमेज आल्या, पहिली इमेज कशात जाणार आहे, रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये. मग इथे मी कंडिशन राईट करतो, इफ राऊंड ब्रॅकेट रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये फॉर्म मध्ये काय नाव दिले मी एकदा चेक करू. ठीक आहे, कारण चुकायला नको. इथे काय दिले मी, प्रोडक्ट इमेज 1 असं नाव दिले. ऍडमिन मध्ये आलो, इथे मी सांगतो रिक्वेस्ट डॉट फाईल्स मध्ये प्रोडक्ट इमेज 1 आली तर त्याला काय करायचं, तू नाव द्यायचं. काय करायचं, नाव द्यायचं. मग नाव देण्यासाठी सिंपल, एक व्हेरिएबल घेतला प्रोडक्ट इमेज 1 नावाचा, इक्वल टू डेट डॉट राऊंड ब्रॅकेट प्लस असंच आहे ना. त्यानंतर रिक्वेस्ट डॉट फाईलच्या पुढे नेम नाही, प्रोडक्ट इमेज 1 राहणार आणि त्यानंतर लास्ट मध्ये नेम राहणार. ठीक आहे, ही नेम नाही दिलं ना तुम्ही, जी काय PNG आहे, JPG आहे तेच गायब होऊन जाईल. ठीक आहे ना. मग फक्त तुमचे नाव राहील, एखाद्या इमेजचं नाव असेल 1, स्क्रीनशॉट 1 डॉट PNG, स्क्रीनशॉट 1 राहील, PNG गायब. ठीक आहे, ह्या पद्धतीने. आता जी काही इमेज आली त्या इमेजला आपण काय केले, नाव दिले. नाव दिल्यानंतर पुढे अपलोड करायची. पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये एक आपण फोल्डर बनवला अपलोड नावाचा, त्यामध्ये काय करायचं, सिंपल अपलोड करून द्यायची. मग रिक्वेस्ट डॉट फाईल्स काय राहणार इथे, मग प्रोडक्ट इमेज 1. कुठे मूव्ह करायचे आपल्याला, MV फंक्शन घेतलं, कुठे मूव्ह करणार आपण, पब्लिक फोल्डरच्या आतमध्ये आमचा राहणार एक अपलोड नावाचा फोल्डर बस. आणि इथे प्लस देऊन जी काही इमेज आहे प्रोडक्ट इमेज, ते इथे प्रोडक्ट इमेज अटॅच करून द्यायची. फंडा खतम झाले काम. ऍज इट इज ह्यालाच कॉपी करू आणि इथे करू पेस्ट. इथे चेंज काय होणार, फक्त आता इमेज 2. ठीक आहे, जास्त काही काम नाही, फक्त कॉपी पेस्टचं काम सांगतो तुम्हाला. झालं पेस्ट, एवढं काम झालं 2 इमेज साठी झालं. आता राहिलं आपल्या थर्ड इमेज साठी. मग थर्ड इमेज साठी मी पण काय करतो, ऍज इट इज कॉपी पेस्ट. इथे काय होणार, इमेज प्रोडक्ट इमेज 1 च्या जागी Ctrl D करू एकदा आणि इथे करू 3. पण आता जी काही इमेज आहे ही कंपल्सरी इमेज आहे का, इमेज 3 नाही ना, कधी येऊ शकते, कधी येऊ शकत नाही. मग त्यासाठी आपण काय करणार, एक इल्स पार्ट मध्ये कंडिशन राईट करणार. इमेज आली तर त्याला नाव दे आणि त्याला पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करून दे, बरोबर. पण इमेज नाही आली तर तो एक काम करायचं, त्या इमेजला एक नल व्हॅल्यू स्टोअर करून द्यायची.
समजलं काय केलंय? इमेज आली तरच त्याला नाव भेटणार आणि ती पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड होणार, आणि नाही आली तर अपलोड नाही होणार आणि डायरेक्ट ती काय होणार अनडिफाईन होणार. मग त्याच पद्धतीने कुणाला असणार इमेज 4, कारण ती पण कंपल्सरी नाही दिली ना आपण. कंट्रोल डी इथे फक्त करतो इमेज 4, इथे पण आपल्याला करायला लागेल. पार्ट 1 काम झालं, कम्प्लीट झाला. जे काही इमेज आहे इमेजचं काम संपलं. आता नेक्स्ट स्टेप राहणार आपली पार्ट 2 मध्ये. मग जो काही डेटा आलाय तो डेटा फक्त काय करायचा, इन्सर्ट करून द्यायचा कुठे, प्रोडक्ट नावाच्या टेबल मध्ये. मग त्यासाठी where d इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी झालं. त्यानंतर आपली एक क्वेरी राहणार where SQL इक्वल टू टिल्ड, आणि इथे आपण राईट करणार काय, राईट करणार इन्सर्ट इनटू प्रोडक्ट राऊंड ब्रॅकेट. आता कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आपण इन्सर्ट करणार आहे सांगा, काय करायची कॉपी पेस्ट, तुम्ही सांगता का कॉपी पेस्ट करू, काय करायचं करायची, ठीक आहे तुम्ही म्हणता तसं. आता काय आहे, ठीक आहे कॅटेगरी आयडी पहिली आपली व्हॅल्यू राहणार आपली कॅटेगरी आयडी. ह्याला करतो मी एकदा कॉपी केल्यानंतर पहिली व्हॅल्यू देतो कॅटेगरी आयडी. सेकंड आपली असेल, ठीक आहे मी इथे असं राईट करतो प्रोडक्ट नेम इमेज वगैरे जे काय आहे ते. त्याला आपण करू आता कंट्रोल डी, होईल का सर, कंट्रोल डी होते आणि इथे कंट्रोल शिफ्ट कॉपी केल्यानंतर आपल्या व्हीएस कोडला आलो आणि इथे पेस्ट करण्याचा मी फक्त प्रयत्न करतो. झाले आहे ना, फक्त इथलं प्रोडक्ट नेमचं नेम नसेल दिलं, आपण काय दिलंय नेम नसेल दिले, नेमच आहे का, बरोबर आहे ना मग, अरे मग बरोबर आहे ना, ठीक आहे. ह्याला थोडासा पेस्ट देतो, पेस्ट दिल्यानंतर सगळ्यांना एक कोमा द्यायचा राहिला, कोमा देण्यासाठी कंट्रोल डी, अरे इकडं नाही, कंट्रोल डी इथे फक्त मी कोमा दिला. झालं आपलं शॉर्टकट मध्ये फास्ट मध्ये काम झालं. एवढे आपल्या काय असणार फील्ड असणार. त्यानंतर कोणता कीवर्ड, व्हॅल्यू, लास्ट वाला काढायचा असं सांगत चला मग, ठीक आहे ना. व्हॅल्यूज, आणि व्हॅल्यूज नंतर परत एक राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिला राऊंड ब्रॅकेट घेऊ आपण आयडी साठी सिंगल कोड घेऊ. सिंगल कोड मध्ये पहिली कॅटेगरी आयडी, सेकंड प्रोडक्ट नेम साठी, ठीक आहे मला सांगा आता कलर साठी जास्त झाला की बघा मग तुम्हाला सांगा. अरे ठीक आहे सिंगल कोड एंटर, सिंगल कोड कोमा, सिंगल कोड कोमा एंटर, सिंगल कोड कोमा एंटर, सिंगल कोड कोमा एंटर. झालंय का, जास्त होते ना, कमी करू का, ओके. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा इथे अटॅच करून देऊ. त्याचा अटॅच करून कशात आलाय डेटा, रिक्वेस्ट डॉट बॉडी. मग मी इथे घेतो एकदा कंट्रोल डी करू एकदाच, जे काय आहे तेवढे एकदाच. आणि इथे मी आतमध्ये घेतो डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला क्लोज केला, डी डॉट, ठीक आहे नाही होते, ठीक आहे. पहिलं काय असणार आपलं प्रोडक्ट आयडी, ठीक आहे प्रोडक्ट आयडी नाही, प्रोडक्ट कॅटेगरी आयडी राहणार. आयडी स्टोअर करणार ना आपण. अरे मग जो काय डेटा आलाय तो डेटा कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय ना, फॉर्म मध्ये पाठवलाय आपण आयडी. हा ठीक आहे, तो कॅटेगरी टेबल नावाचं वेगळं आहे. जो काही आपल्याला आयडी भेटते ते फॉर्म मधून येते आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट असणार प्रोडक्ट नेम, मग डी डॉट प्रोडक्ट नेम, त्यानंतर डी डॉट प्रोडक्ट कलर, त्यानंतर डी डॉट प्रोडक्ट टॅग, टॅग आहे का पण टॅगच आहे का. त्यानंतर कंपनी, लेबल नाही केलं आपण, प्रोडक्ट कंपनी झाल्यानंतर इथे काय प्रोडक्ट डिटेल्स करू पेस्ट बस. त्यानंतर लास्ट मध्ये आहे आपलं प्रोडक्टची जी काही इमेज आहे ती इमेज, म्हणजे काही इमेज आहे ती इमेज बी मध्ये राईट करायची गरज आहे का नाही.
चला आपण ॲज इट इज असंच राईट करू. मग प्रोडक्ट इमेज 2, प्रोडक्ट इमेज 3, प्रोडक्ट इमेज झाली. क्युरी क्रिएट फायनली करू का? झाली क्रिएट क्युरी. एकदा सेंड करून चेक करायची. जी काही एसक्यूएल क्युरी आहे ती बरोबर क्रिएट झाली की नाही चेक करू. एसक्यूएल इक्वल टू, जास्तच कॉम्प्लिकेट मध्ये चाललंय का आपण? ऑनलाईनचे टेबल आहात का नाही? समजत आहे का नाही ऑनलाईन मेंबर्स काय चाललंय ते? ठीक आहे, डोक्यावरून चाललं असेल आय थिंक. तसंच आहे. एकदा रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर इथे आपल्याला क्युरी झाली क्युरी. इथे इन्सर्ट इनटू प्रोडक्ट आयडी, कॅटेगरी, नेम, कलर, प्रोडक्ट टॅग, प्रोडक्ट असं काहीतरी आपली क्युरी भरपूर सारी मोठी झाली. 2 इमेज दिल्या नाहीत ना आपण. ठीक आहे, 2 इमेज कंपल्सरी आहे त्यामुळे एम्प्टी झालंय. झाली क्युरी क्रिएट. अरे क्युरी क्रिएट झाली पण त्याच्यामध्ये इथे एक अनडिफाईंड आहे, त्यानंतर इथे पण अनडिफाईंड आहे आणि इथे पण काय अनडिफाईंड. त्याचं रिझन चेक करू आता. त्याचं रिझन चेक करण्यासाठी मी आलो इथे प्रोडक्ट कंपनी, प्रोडक्ट कलर, इथे घेतले आपण कॅटेगरी आयडी, प्रोडक्ट नेम, कलर्स, लेबल. इथे लेबल घेतलंय आपण, तिकडे टाकलंय टॅग. इथेच आपण टॅग टाकू ना. ओके, अजून कोणता अनडिफाईंड येत आहे? टॅग झाल्यानंतर कंपनी एक अनडिफाईंड येत आहे. झालं. पी कॅपिटल झालं वाटतं आय थिंक. डेटाबेस मध्ये पण तेच एरर असेल. बॅक आलो, रिफ्रेश केलं, परत एक डेटा इन्सर्ट. शॉप घेतला, प्रोडक्ट नेम ब्लू टी शर्ट, कलर घेतला रेड, आणि त्यानंतर एक सिलेक्ट लेबल, बेस्ट सेलिंग प्रोडक्ट, त्यानंतर प्रोडक्ट कंपनी. कुमा घ्यायची का? ठीक आहे, आता सजेशन कुमा एक फाईल सिलेक्ट करू. एक इमेज सिलेक्ट केली, इमेज सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट असणार नेक्स्ट इमेज. ओके, डिटेल मध्ये पण मी काहीतरी टेक्स्ट राईट करतो हाय म्हणून, आणि ते आपल्याला डेटा फक्त मी एकच भरतो, बाकी आपल्याला डेटा लागत नाही, त्यामुळे एकच भरतो सध्या. आधी करतो मी सेव्ह प्रोडक्ट. जसं सेव्ह प्रोडक्ट केले, क्युरीचा डेटा आला इथे, सेल प्रोडक्ट आले, बाकी सगळं आले. तर राहिलं इथे प्रोडक्ट नेमच्या पुढे कोणता तरी एक टेबल आहे. कोणता आहे प्रोडक्ट नेमच्या पुढे? कलर्स आहे. आणि इथे आपण काय केलंय? कलर केलंय. डेटाबेस मध्ये चेंज नाही करायला लागणार आपल्याला, इथे चेंज करायला लागेल. चेक करायचे एकदा. बॅक आलं, बॅक आल्यानंतर डबल रिप्लेस, डबल डेटा भरा. ठीक आहे, ठीक आहे. ब्लू टी शर्ट, कलर भरला रेड. पुमा फाईल सिलेक्ट केली, फाईल सिलेक्ट केल्यानंतर अजून एक इमेज घेऊ आपण. अजून इमेज घेतल्यानंतर अजून नेक्स्ट इमेज, आणि एक मी देतो प्रोडक्ट डिटेल. एक साईज देऊ आपण जसे की 1,000. इथे पण 1,000 आणि इथे सेव्ह प्रोडक्ट आलाय. डेटा सगळा अनडिफाईंड कोणता येत नाही. ठीक आहे, आता क्युरी क्रिएट झाल्यानंतर क्युरीला करू आपण रन. मग रन करण्यासाठी सिंपल वेअर काय सांगणार इथे आपण, मग डेटा इक्वल टू अवेट EXE SQL क्युरी पास करू. अवेट यूज केले, असिंग यूज करायला लागेल, त्यामुळे केले वरती असिंग यूज झाले. मग इथे मी करतो डेटा प्रिंट. ठीक आहे, डेटा कन्फर्म स्टोर होतो आहे की नाही चेक. इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं की आपल्याला एक मेसेज आलाय, इन्सर्ट आयडी आलाय, म्हणजे डेटा आपला काय झालाय सक्सेसफुली इन्सर्ट आलाय. बघायचा PHP ऍडमिनला. इकडे आलो, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर भेटला डेटा, प्रोडक्ट आयडी, कॅटेगरी आयडी 4 आली, ब्लू टी शर्ट रेड, बेस्ट सेलिंग प्रोडक्ट, पुमा हाय मेसेज, इमेज आली, 2 इमेज आल्यात येतोय डेटा. एक टेबल मधला डेटा झाला सक्सेसफुली. त्यानंतर आता आपल्याला स्टोअर करायचा आहे कोणता डेटा? प्रोडक्ट प्राइसिंग. आता प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये कोणत्या कोणत्या फील्ड आहेत आपण ते पहिले दाखवू. कोणत्या कोणत्या फील्ड आहेत? आता पहिली आहे प्रोडक्ट प्राइसिंग आयडी, ते ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार. त्यानंतर प्रोडक्ट आयडी. आता हा प्रोडक्ट आयडी आपल्याला भेटणार तर कुठे भेटणार? तो प्रोडक्ट आयडी सांगतो तुम्हाला कुठे भेटणार. ऍडमिनला आलो, जसा आपल्याला हा मेसेज प्रिंट झाला, बरोबर दिसतोय सर्वांना? झूम करतो एकदा. आता मेसेज मध्ये काहीतरी आलं, एक इन्सर्ट आयडी भेटलाय आपल्याला. हा इन्सर्ट आयडी म्हणजे आपला असतो एक प्रोडक्ट आयडी असतो. काय असतो आपला? हा प्रोडक्ट आयडी. मग हाच फक्त एकदा कॅच करायचा. कोडमध्ये आलो, कोडमध्ये आल्यानंतर तो आपल्याला कुठे भेटणार तो आयडी. सपोज मी इथे एक व्हेरिएबल घेतो, वॅर प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी इक्वल टू, तो आयडी येणार आपल्याला डेटाच्या आतमध्ये इन्सर्ट आयडी म्हणून.
आणि जो काय प्रोडक्ट आयडी आहे तो प्रोडक्ट आयडी मी इथे करतो सेंड. आता तो प्रोडक्ट आयडी किती हा एक आहे. अजून एकदा रिफ्रेश करतो, किती आला इथे आता प्रोडक्ट आयडी भेटतोय ना आपल्याला. डेटाबेस मध्ये पण आपण चेक करू कोणता प्रोडक्ट मध्ये आलो, इकडे आलो, रिफ्रेश केल्यानंतर किती प्रोडक्ट आहेत आणि त्या प्रोडक्ट आयडी आपल्याला इथे भेटली ना. मग हीच आयडी आपण यूज करून कुठे स्टोअर करणार, प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये स्टोअर करणार. मग प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे, त्यामध्ये डेटा इन्सर्ट करण्यासाठी रिपीट आपल्याला एक क्युरी लागेल. कोणती क्युरी? वॅर एसक्यूएल इक्वल टू टिल्ड घेतलं आणि इथे राहणार इन्सर्ट इनटू कोणता टेबल आहे आपला, प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे. त्याला मी इथे करतो एकदा कॉपी नेम आणि इथे करतो मी पेस्ट. त्यानंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये किती व्हॅल्यू असणार आपल्या पहिली प्रोडक्ट प्राइसिंग आयडी द्यायची गरज आहे का, पण आपल्याला द्यायला लागणार आहे प्रोडक्ट. सेकंड असणार कोणती, प्रोडक्ट साईज. ह्याला कॉपी करू पेस्ट. त्यानंतर प्रोडक्ट प्राइस, त्याला पण कॉपी केल्यानंतर इकडे आलो, इथे करतो मी पेस्ट. त्यानंतर लास्ट आहे प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस, ह्याला पण मी करतो इथे कॉपी आणि इथे करतो मी एकदा पेस्ट. झाली. त्यानंतर आपला कोणता कीवर्ड, व्हॅल्यूज नंतर राऊंड ब्रॅकेट आणि जो काय डेटा भेटला तो डेटा इथे अटॅच करून देऊ. मग डेटा अटॅच करण्यासाठी इथे मी घेतो, जास्त होतंय का ऑनलाईन मेंबर्स, कन्फ्युज होतात का, समजा ना काही काय चाललंय म्हणून. ठीक आहे, ऑनलाईनचा रिस्पॉन्स बघू ना ते. ठीक आहे, नुसते शांत बसले. ऑनलाईन मेंबर्स सांगा बरं, काही समजलं नाही. ठीक आहे, आता आपण डेटा काय केला, इथे आपल्याला प्रोडक्ट आयडी आपल्याला लागतोय. त्यासाठी मी काय केलं, प्रोडक्ट आयडी इथून कॅच केला. मग प्रोडक्ट आयडी कॅच केल्यानंतर आपण डेटा इन्सर्ट करू होतो. बाकीचा डेटा येतोय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. पण रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये काय काय येते आपण ते चेक करू आणि डेटा कसा येतोय ते चेक करा. मी इथे करतो रिक्वेस्ट डॉट बॉडी. कॉम झालं. ठीक आहे, आता आपण डेटा पाहू की डेटा येतोय कसा. इकडे आलो, रिफ्रेश नाही करत, डायरेक्ट मी डेटा इन्सर्ट करतो. 200 नंतर 300. आणि इथे करतो आता मी सेव्ह. जसं सेव्ह प्रोडक्ट केलं आपल्याला डेटा भेटला इथे. आता वरचा डेटा आपला ऑटोमॅटिकली इन्सर्ट झाला असेल, चेक करायचा. इकडे आलो, रिफ्रेश केलं, 3 डेटा असतील, भेटले 3 डेटा. पण आता प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा जो काही टेबल आहे त्यामध्ये काहीच नाही सध्या, कारण आपण डेटा इन्सर्ट नाही केला, बरोबर. पण आता इथे लक्ष द्या की जी काही प्रोडक्ट साईज आहे ती साईज कशी आली बरं. आता हे तर समजतंय आपल्याला की पर व्हॅल्यू मध्ये डेटा आलाय. कशामध्ये आलाय, ऍरे मध्ये. मग आपल्याला ऍरे मधला डेटा प्रिंट करण्यासाठी आपण काय करतो, काहीतरी सांगा, इंटनी इंडेक्स नंबरने प्रिंट करतो. मग इंडेक्स नंबर आला म्हणजे आपला फॉर लूप आला. डेटा प्रिंट करताना आपण काय करतो, ऍरे मधला डेटा एक फॉर लूप यूज करतो ना. मग डेटा इन्सर्ट करताना पण आपण तेच मेथड यूज करणार. काय यूज करणार, फॉर लूपच यूज करणार. मग इथे आपण असं राईट करू की मी इथे एक फॉर लूप घेतो, वॅर आय इक्वल टू काय राहणार इथे 0, आय ग्रेटर दॅन, कुठं तो लूप फिरवायचा. आता तो लूप कुठं फिरवायचा ते सांगायचं कसं, की आपल्याला इथे ऍरे भेटतोय, साईज नावाचे ऍरे भेटतोय. ज्या ह्या ऍरेची लेंथ आहे तोपर्यंत तू काय कर, तो लूप फिरव. मग इथे मी सांगतो रिक्वेस्ट डॉट बॉडी सांगण्याऐवजी आपण इथे डी डॉट सांगू शकतो डायरेक्ट, बरोबर ना. जो काय डी डॉट मध्ये साईज आली त्या साईजची जोपर्यंत लेंथ आहे तोपर्यंत तू काय करायचं, लूप फिरवायचा. मग इथे मी लेंथ राईट करतो, लेंथ, आणि इथे कोलन देऊन आय प्लस प्लस. रिफ्रेश केल्यानंतर मी इथे कन्सोल डॉट एकदा लॉक करू आपण. आणि इथे लॉक करताना मी इथे प्रिंट करतो इन्सर्ट, ओके, टेक्स्ट फक्त. बॅक यू इथे रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं आता प्रोडक्ट नावाच्या टेबल मध्ये डेटा इन्सर्ट झाला असेल. झाला, इथे 4 डेटा आले, पण प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये डेटा काहीच नाही आला. आपण काय केलं, कन्सोल डॉट लॉक केले. कन्सोल डॉट लॉक मध्ये आता आपल्याला
जे काय आपण प्रिंट केलं ते कितीदा प्रिंट झालं पाहिजे, जोपर्यंत जे ॲरेची लेंथ आहे तोपर्यंत डेटा काय झाला पाहिजे, प्रिंट. कितीदा डेटा प्रिंट झाला आता, 5 वेळेस झालाय. म्हणजे वर्किंग होतं जो फॉर लूप आहे तो. मग त्या फॉर लूपच्या आतमध्ये काय करायचं, क्युरी राईट करायची, वॅर एसक्यूएल इक्वल टू टिल्ट, आणि इथे आपली इन्सर्टची क्युरी राहील, इन्सर्ट इनटू काय आपलं टेबल नेम, प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल, आणि त्यामध्ये राऊंड ब्रॅकेट. पहिली व्हॅल्यू राहणार आपली प्रोडक्ट अंडरस्कोर हाईट, सेकंड काय आहे, सेकंड प्रोडक्ट साईज आहे, त्यानंतर थर्ड व्हॅल्यू प्रोडक्ट प्राइस आहे, आणि त्यानंतर लास्ट मध्ये आहे प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस. झाले, एवढा डेटा असणार. त्यानंतर व्हॅल्यूज कीवर्ड राऊंड ब्रॅकेट, आणि त्यामध्ये पहिली आपण घेऊ प्रोडक्ट आयडी साठी, सेकंड साईज साठी, थर्ड प्राइस, आणि फोर्थ डुप्लिकेट प्राइस साठी. जो काही डेटा आलाय तो डेटा इथे अटॅच करून देऊ. मग कशात आलाय डेटा, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय ना, तर हा डेटा कशात आहे, बॉडी मध्ये डेटा आहे ना हा, तो तिथे राईट करायचं फक्त. डी डॉट आपल्याला इथे काय प्रिंट करायची पहिल्यांदी, ठीक आहे, डी डॉट नाही राहणार, इथे आयडी आहे, आणि आयडी कुठे स्टोअर केलाय आपण, त्या व्हेरिएबल मध्ये. मग व्हेरिएबल डायरेक्ट ऍड करू. नेक्स्ट मध्ये काय, मग प्रोडक्ट साईज, प्रोडक्ट साईज कशात आली, रिक्वेस्ट डॉट, इथे राहणार डी, डी डॉट सांगणार इथे आपण साईज मधून, तिथून काय प्रिंट करायचं तो, ओके, इथे आय प्रिंट करू, ठीक आहे. म्हणजे साईज मधून 0 नंबरचा डेटा काय कर, आता पहिल्यांदा लूप काय येणार, 0 येणार, 0 नंबरचा डेटा काय कर, ह्या क्युरी मध्ये अटॅच कर. त्याच प्रकारे आपण प्राइसिंग पण ऍड करू, डी डॉट, ठीक आहे, थोडं कॉम्प्लिकेट वाटेल, वाटतच आहे ते आहे, काय अडचण नाही, काहीच अडचण नाही तुम्हाला, तुम्ही असंच करणार, ठीक आहे ना. त्यानंतर इथे घेतला आय, आय नंतर सेकंड मध्ये लास्ट मध्ये राहणार आपली प्रोडक्ट प्राइसिंगच्या जागेवर प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस. अरे कॉपी केली आणि इथे करू आपण पेस्ट, झाली. आणि जी काही क्युरी क्रिएट झाली त्या क्युरीला एकदा आपण सेंड करून चेक करू, किंवा मी कन्सोल डॉट लॉग करतो. काय कन्सोल डॉट लॉग, की जी काही एसक्यूएल आहे ती एसक्यूएल कन्सोल, ठीक आहे. चेक करायचे एकदा, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश करणार आपला जो काय प्रोडक्ट नावाचा टेबल आहे त्यामध्ये ऑटोमॅटिकली आपला डेटा इन्सर्ट होत चालणार. झाले, आता 5 डेटा आले, पण प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये आपण डेटा इन्सर्ट केलाय का, नाही, फक्त आपण त्याची क्युरी क्रिएट केली. क्युरी इथे मी काय केली, इन्सर्ट म्हणजे कन्सोल डॉट लॉग केली. पहिली क्युरी काय आली, इन्सर्ट इनटू जी काय आपण व्हॅल्यू दिली ते व्हॅल्यू, आणि व्हॅल्यू मध्ये पहिली आयडी आली 5, साईज आली यस, आणि त्याची प्राइस आली, नेक्स्ट आली डुप्लिकेट प्राइस. त्यानंतर प्रोडक्ट आयडी 5, साईज किती आली, त्याची प्राइस आली इथे, प्रोडक्ट आयडी किती आली 5, साईज किती आली यस, आणि एलची प्राइस झाली. क्युरी क्रिएट, क्युरी क्रिएट झाल्यानंतर क्युरीला काय करायचं, आता रिमूव्ह करून टाकायची. काय करायचे, वॅर डेटा 1 इक्वल टू अवेट EXE ला सांगणार, जी आमची एसक्यूएल क्युरी आहे ती काय करतो, रन कर. सांगितलं एवढं काम, कन्सोल डॉकची गरज नाही आम्हाला डायरेक्ट काय करायची, ते रिस्पॉन्ड डॉट सेंड करायची, काय डेटा 1. इकडे येऊ आपण आउटपुट पेजला, इकडे आलो मी एकदा, आणि इथे करतो एकदा मी रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं आपल्याला काय भेटलं, इथे इन्सर्ट आयडी भेटला, म्हणजे आपला डेटा सक्सेसफुली इन्सर्ट झाला. चेक करायचं आता, प्रोडक्ट प्राइसिंग मध्ये मी आलो, इथे रिफ्रेश केलं, झाला डेटा इन्सर्ट. कसा झाला आता मला सांगा, जी काय एम साईज आहे आणि इथे 200 प्राइस आहे, ही कोणाची प्राइस आहे, कोणत्या प्रोडक्टची प्राइस आहे, अरे मला माहिती एम ची प्राइस 200, पण हे कोणत्या प्रोडक्टची प्राइस आहे, 2 नंबरच्या. इथे आहे का काहीतरी प्रोडक्ट आयडी, 6 नंबरचा प्रोडक्ट आहे आपल्याकडे, आणि त्या प्रोडक्टची प्राइस आहे एम साईजचे 200 रुपये. प्रोडक्ट मध्ये आपण आलो, प्रोडक्ट मध्ये बघू शकतो की ते 6 प्रोडक्ट आहेत. जो का हा टी शर्ट आहे, टी शर्टची प्राइस आहे 6व्या नंबर आहे ना, इथे आलाय प्रोडक्ट आयडी, त्या प्रोडक्ट आयडीची एम साईज आहे, त्याची प्राइस किती 200, आणि त्याची डुप्लिकेट प्राइस आहे. झाला डेटा इन्सर्ट ह्या प्रकारे. त्यानंतर आता डेटा तर इन्सर्ट झाला दोन्ही टेबल मध्ये. त्यानंतर आपलं काम राहणार, काय काम राहणार, हाय त्या पेजवर काय कर, रिडायरेक्ट कर. कोणत्या पेजला रिडायरेक्ट करणार आपण, मग
ऍडमिनच्या आतमध्ये ऍड प्रोडक्टला रिडायरेक्ट कर. मग रिडायरेक्ट करण्यासाठी इथे काय करणार आपण फक्त रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट इथे राईट केल्यानंतर इकडे आलो मी आणि इथे करतो मी. तर जसं की ब्लू टी शर्टच्या ऐवजी मी इथे घेतो व्हाईट टी शर्ट एखादा किंवा ब्लॅक पॅन्ट घेऊ. इथे मी कलर देतो ब्लॅक. बेस्ट सेलिंग प्रोडक्ट नको फीचर. त्याची प्राइस टाकायची आम्हाला इथे आता 99 पासून स्टार्टिंग आहे. त्याची प्राइस आहे ओरिजिनल प्राइस 199. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही प्राइस देऊ शकता. तिथे परत हे पण 99 नाही पण त्याची ओरिजिनल प्राइस राहणार याची 399. आणि इथे मी करतो सेव्ह प्रोडक्ट. जसं सेव्ह प्रोडक्ट केलं डेटा गेला चेक करायचा एकदा. इकडे आलो रिफ्रेश केलं. आता मला सांगा जर हा डबल एक्सेल आहे आणि 800 प्राइस कोणत्या प्रोडक्टची 7 नंबरचा जो काही प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची ते प्राइस झालाय डेटा स्टोअर. बस करायची मग आज एवढं.